वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने सांगायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तटकरेंचा भुजबळांना टोला. परप्रांतीय कॅब चालकाने मारहाण केलेल्या सरोज दस्तूर यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सरोज दस्तूर यांची विचारपूस तर श्रीकांत शिंदेंनीही संवाद साधत दिलं कारवाईचं आश्वासन. मंत्रिपदाचं काम सोडून गिरीश महाजन आणि उदय सामंत गेले आठवडाभर करत होते अपक्ष उमेदवाराची मनधरणी. 8 दिवसांपासून होते नाशकात तळ ठोकून. नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंचं बंड शमलं. गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात सामंत आणि महाजन यशस्वी. जळगाव विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास रेश्मा काळेंचा नकार. शेवटपर्यंत लढत राहण्याचा निर्धार. $15 कोटींचा आरोप करत यशोमती ठाकूरांचा माझ्यावर दबाव. अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांचा पलटवार. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्य दलाकडून भीम रणगाडा भेट. राळेगण सिद्धीत रणगाडा दाखल होताच अण्णा झाले भाऊक. अमरावतीत किरीट सोमय्यांविरोधात एमआयएम आक्रमक. सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी तर भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आले आमने सामने. आणि एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ. आता 58% महागाई भत्ता मिळणार. आता आपण बातमी बघणार आहोत राष्ट्रवादीच्या गोटातून. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सुनील तटकरेंनी फटकेबाजी केलेली आहे. भुजबळ उत्तम कबड्डीचे खेळाडू तसं तटकरे म्हणतायत. भुजबळ सिने कलाकार आहेत, सिने निर्माते आहेत असंही तटकरे म्हणालेत. खासदार सुनील तटकरेंचा भुजबळांना मिश्किल टोला बघायला मिळाला. तर 80 वर्षांचा हा कबड्डीपटू मैदानात उतरणार असंही तटकरे म्हणालेत. सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी असंही तटकरेंनी उल्लेख केलाय. भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. भुजबळ साहेब सिने निर्माती आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत. चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ निवडी कोणाला कळत नाही. आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने सांगायचं. बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्यांना किक मारायची सवय माहिती नाही. मैं इस तरफ बोल रहा हूं, इस तरफ इस तरफ इस तरफ. ये क्या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे. यस यस, हे कुस्तीपट्टू आहे. भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या सगळ्या खेळाचे सगळे खेळाडू या मैदानात आहेत. कारण हे अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे. आता आपण बातमी बघणार आहोत मंत्रिपदाचं काम सोडून राजकारण करण्यामध्ये मग्न असलेल्या 2 मंत्र्यांची. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्याचे 2 मंत्री आपलं कामकाज सोडून एका अपक्ष उमेदवाराची मनधरणी करत होते. ते कॅबिनेट मंत्री म्हणजे गिरीश महाजन आणि उदय सामंत. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन यासारखी महत्त्वाची खाती आहेत. तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा ही खाती आहेत. ही दोन्ही महत्त्वाची असताना देखील हे दोघे जण गेल्या आठवड्याभरापासून एकच काम करत होते आणि ते म्हणजे नाशिक विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचं मन वळवण्याचं. आता एक सोडून 2 मंत्री या गोकुळ गीतेंची मनधरणी करत होते. म्हणजे गीते कोणीतरी बडी आसामी व्यक्ती असावी असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. पण तसं काही नाहीये. तर हे गोकुळ गीते नाशिकमधील गणेश गीते या भाजप पदाधिकाऱ्याचे भाऊ आहेत. त्यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंविरोधात उमेदवारी दाखल केली आणि तेव्हापासून मंत्री महाजन आणि सामंत हे सतत नाशिकच्या खेट्या घालतायत.
जलसंपदा आणि उद्योग खात्याचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना देखील या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळ गीतेंच्या नावाचा नामजप सुरू केलेला होता. जणू राज्यातील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्यामुळे राज्यातील कोट्यवधी जनतेचा प्रश्न मार्गी लागणार होता. अशा आविर्भावात कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून होते. 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन जाऊन होते. दादा या ठिकाणी आहेत. सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी तो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्यांची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीते नाही घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. नाही, आमचं काम तर चालूच होतं. यांचं MIDCचं सुरू होतं इथे आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुरा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहेत तिथे, घरवापसीचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. यानंतर बातमी आहे ठाण्यामध्ये ज्युपिटर रुग्णालयाबाहेर परप्रांतीय चालक निशांतधर शुक्लाने एका वृद्धाला मारहाण केलेली होती आणि त्यामध्ये हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. या वृद्ध सरोज दस्तूर हे त्यामध्ये जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जखमी सरोज दस्तूर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर दस्तूर यांच्या मारहाण जी झालेली होती त्यांना, याच्यामध्ये जखमी झालेले वृद्ध सरोज दस्तूर यांची राज ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली आहे, विचारपूस केल्याची माहिती समोर येते आहे आणि दस्तूर यांच्या पत्नीनं राज ठाकरेंचे आभार मानल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. Yeah, this is Saroj Dastur. You wanted to speak to me? कैसे आप ठीक हैं? हाँ मैं ठीक हूँ. अभी कोई पेन नहीं है, सब ठीक है, ऑल फाइन. तो पैर ठीक है आपका? हाँ पैर ठीक है, लेकिन अभी सर्जरी करना बाकी है बस. तो एक बार सर्जरी हो जाएगा, वो उसके लिए स्वेलिंग कम होगा तो होना से फिर सर्जरी हो जाएगी, लेकिन उसके पहले नहीं कर सकते. बस वही इंतजार है उनका. यस. आम्ही इथे ठीक आहे. मी यांची मिसेस आहे. थँक्यू फॉर कॉलिंग अँड आय मीन आता वी आर जस्ट वेटिंग अँड फोकसिंग ऑन हिज रिकव्हरी. म्हणजे ते बरोबर होते, तेच आपण ते फोकस आमचं त्याच्यावरच आहे. थँक्यू. पण ओके काळजी घ्या. आपल्याला तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि याच विषयीची आणखी एक मोठी बातमी आहे. दस्तूर जे जखमी झाले ठाण्यामध्ये, त्यांची विचारपूस ही श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा केलेली आहे. ठाण्यामध्ये मारहाण झालेल्या वृद्धासोबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जखमी वृद्धाची व्हिडिओ कॉलवरून विचारपूस केली आहे आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसंच संबंधित कॅब चालकावर कठोरात कठोर कारवाई करून कडक शिक्षा होईल असं आश्वासन दिलं. दरम्यान काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्या कॅब चालकावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते आणि यावेळी त्या कॅब चालकाला शोधून काढून त्याला पोलिसांच्या हवाली करणाऱ्या नितेश आऊ पाटोळे, त्याचबरोबर सुमित बोराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय. Doctors are taking good care of you. Yeah. Yeah. Please take care. Thank you. थँक्यू. My wife, this is my wife. We are always together. What we are with you. Yes. Okay. Yeah. We are with you. You have fought back, and such kind of incidents won't happen in future. We'll take care of it. थँक्यू. That would be very appreciated. Thank you. थँक्यू. Yes. Thank you. Take care. Please take care. Yeah, you too. Thank you. Bye. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आता ज्यांना मारहाण झालेली होती आणि ही मारहाण आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ही मारहाण झालेली होती ती म्हणजे थुंकू नको असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता ज्यांना मारहाण झाली त्या कारणामुळे त्यांना स्वच्छता दूत करावं अशी मागणी मनसेनं केली आहे. मारहाण झालेले वृद्ध सरोज दस्तूर यांना स्वच्छता दूत करा असं मनसेचे ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे मनसेनं आणि ही मागणी केलेली आहे. ओला चालक थुंकला म्हणून त्याला
हटकलेले होते दस्तूर यांनी आणि यामुळेच त्याला राग अनावर झाला त्या ओला चालकाला आणि त्यानं मारहाण केलेली होती। यामुळे सरोज दस्तूर यांना पालिकेनं आता स्वच्छता दूत घोषित करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी ही मागणी केली आहे।